नायलॉन मांजाचे गट्टू विक्री करणारा जेरबंद करून नायलॉन मांजाचे 101 गट्टू असा एकूण 1,01,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने ही कामगिरी केली आहे. 30 डिसेंबर 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी अंमलदार हे नायलॉन मांजाचे गट्टू विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार अशांना माहिती मिळाली की मुंबई नाकाकडून भारतनगर झोपडपट्टीकडे जाणारे कच्च्या रस्त्यावर नाशिक येथे इसम नामे फारुख मुलानी हा प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये नाशिक शहरात विक्री, निर्मिती आणि वापरण्यास बंदी असलेला नायलॉन मांजाची बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी कब्जात बाळगून विक्री करीत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांना दिल्याने त्यांनी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे अशांना छापा कारवाई करण्याबाबत आदेशित केले. त्यानुसार वरील नमूद पथकाने इसम नामे फारुख जाफर मुलानी वय 22 वर्ष राहणार मुलतानपुरा जुने नाशिक भद्रकाली याच भारतनगर झोपडपट्टीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर नाशिक येथे सापळा लावून पकडून त्याच्या ताब्यातून एकूण 1,01,000 रुपये किमतीचा मोनो केटीसी कंपनीचे वेगवेगळ्या रंगाचे नायलॉन मांजाचे 101 गट्टू नायलॉन मांजा विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस हवालदार मनोज परदेशी यांनी भारतीय न्याय संहिता कलम 2023 चे कलम 223, 292, 293 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 आणि पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 5 आणि 15 प्रमाणे तक्रार दिली असून सदर आरोपी यास पुढील कारवाई कामी जप्त मुद्देमालासह मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक.